चला तर आईसाहेबांना कोणकोणता नैवेद्य प्रिय आहे आणि कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवला पाहिजे आणि कुठली भाजी आईसाहेबांना प्रिय आहे बघा. जे आपल्या पुढे ताट दिसते सर्वप्रथम देवीची जी पूजा आहे ती मंत्रहीन तंत्रहीन पूजा आहे माता तुळजाभवानीची. आपण ओंजळीवरून हातात घास घेऊन आईसाहेबांना जेवेस घे जगज्जनी अंबाबाई जेवेस घे जगज्जनी तुळजाबाई जे जे पदार्थ घेतले त्या पदार्थांचं नाव घेऊन आधी मायादी शक्तीला नैवेद्य दाखवलं जातो. तदनंतर माता जगदंबेला विडा तांबूल आणि ज्या आपण खाली खोबरं आपल्या हिशोबाने यथाशक्ती आपण काजू बदाम म्हणून ते काय देवीला जेवण झाल्यानंतर द्यायचे ते द्यायचे. मेथीची भाजी आणि आंबाड्याची भाजी देवीला अतिशय प्रिय आहे. त्यासोबत करडीची भाजी बाजरीची भाकर मध्य नैवेद्याच्या वेळेस दाखवली जाते दुपारच्या 12च्या वेळेस. सकाळी बालभोग दाखवला जातो. तो बालभोग म्हणजे दही भात असतो, गोड भात असतो, केशर भात असतो, अशा प्रकारे बालभोग देखील दाखवले जातात. आणि संध्याकाळ प्रहरी देवीला पंचपक्वानाचा नैवेद्य आपण अहिल्यानगर काळमाथा पोखर्डी तुळजाभवानी दाखवतो. अशा प्रकारे देवीला दिवसातनं 4 वेळा नैवेद्य दाखवलं जातं. आपणही आपल्या घरी नवरात्रांमध्ये देवीला नैवेद्य दाखवायचे आहेत किंवा इतर पौर्णिमेला किंवा शाकंभरीमध्ये आपण विविध प्रकारचे शाक बनवून देवीला अर्पण करायचे आहेत. ओंकार.